तर धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना देखील आपण त्यांच्या जुन्या गाण्यांच्या माध्यमातून उजाळा देतो आहोत। त्यासोबतच विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीच्या बाहेरची ही दृश्य देखील आपण जाणून घेतोय। आपण थोडक्यात परिचय देखील जाणून घेऊयात। 8 डिसेंबर 1935 त्यांचा जन्मदिवस। लुधियाना इथल्या नसराली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला। 1960 ला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं। तर 65 वर्षांच्या या करिअरमध्ये सुमारे 300 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। ॲक्शन चित्रपटांमधल्या भूमिकेमुळे ही मॅन आणि ॲक्शन किंग अशी त्यांची ही ओळख राहिलेली आहे। सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये जगातल्या सगळ्यात देखण्या अशा टॉप 10 पुरुषांमध्ये त्यांनी स्थान मिळवलं। प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले। 1983 मध्ये विजयता फिल्म्स नावाच्या प्रोडक्शन कंपनीची त्यांनी स्थापना केली। 1997 मध्ये फिल्मफेअर हा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना मिळाला। तर 2004 ते 2009 या कालावधीमध्ये भाजपकडून राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणावरून ते खासदार देखील राहिलेले आहेत। 2012 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं। तर ज्या पद्धतीने ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या चित्रपटांची मालिका जितकी मोठी आहे तितकीच प्रचंड मोठी यादी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची देखील आपल्याला बघायला मिळते। टेलिव्हिजन मधल्या लोकप्रिय रियालिटी शोज मध्ये देखील त्यांनी सहभाग घेतलेला होता। जज म्हणून देखील त्यांनी अनेक टेलिव्हिजन शो मध्ये काम केलेलं होतं। स्वतः ज्यावेळेला त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरुवात केली, प्रोडक्शन हाऊस उभं केलं, त्याच्यानंतर अनेक चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केलेली होती। सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारे महत्त्वाचे पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आले होते। अभिनेते विजय पाटकर सध्या आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। विजयजी, हा जितका मोठा कलावंत होता तितकाच माणूस पण जपणारा असा माणूस होता आणि इतकेच कंगोरे त्याच्या भूमिकांना राहिलेले आहेत। तुमच्या नेमक्या काय आठवणी? एकदम त्यांच्या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली वाहतो मी। हो, आज जेवढा दिग्गज माणूस ह्या वयात, म्हणजे हल्ली ते गेले 4-5 वर्ष काम करू शकत नव्हते, ती त्याच्या अगोदर त्यांनी काम केलं होतं, म्हणजे करत होते। शेवटचा एक सिनेमा केला होता त्यांनी, ह्या वयात सुद्धा ते काम करत होते। आणि तेजाबच्या काळात आम्ही काही गोष्टी शिकलो त्यांच्याकडून आणि जेवढं बघू तेवढं कमी होतं त्यांच्याकडून। म्हणजे डान्स करता येत नसताना सुद्धा डान्स करणं आणि आपल्याला एंटरटेन करणं, तांत्रिक कुठल्याही अभिनयाचं शिक्षण न घेता सुद्धा एवढं अभिनय करणं। चुपके चुपके सारखा सिनेमा असो, प्रतिज्ञा सारखा सिनेमा असो, शोले सारखा सिनेमा असो, झील के उस पार सारखा गंभीर सिनेमा असो, म्हणजे ते काय करत नव्हते, कुठला अभिनय करतो असं नव्हतं आणि परिपूर्ण होतं, परिपूर्ण। आणि सगळ्यात म्हणजे त्यांचं हिंदी आणि उर्दू हे ऐकण्यासारखं होतं त्यांचं। विजयजी, ज्या वेळेला आपण इतक्या मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करतो किंवा एक सहकलाकार म्हणून काम करतो, तेव्हा खरं तर कधी कधी आपण बुजून जातो किंवा आपल्याला दडपण देखील येतं। पण ही इतकी मोठी माणसं ना आपल्याला आपल्या आसपास असण्यानेच फार रिलॅक्स करतात आणि आपल्याला देखील खूप मोठं करत असतात। तुमचा काय अनुभव राहिलाय सहकारी म्हणून? त्यांची ती असते, ती कॉम्प्लेक्स देत नाहीत। बेटा सीख ले, बेटा ऐसा कर, बेटा ऐसा खड़ा रे, आज ते सांगत असतात आणि ते सांगितलं तिने आम्हाला।
याच्या नको करू, याच्या ना कायम कायम सांगत. अरे म्हणजे आम्हा नटांबरोबर सुद्धा कॅमेरामॅनला सुद्धा सांगणं ये ऐसे लाइटिंग करो, अरे शॉट यहाँ से लगाओ, बेटर होगा. हे चांगल्यासाठी. आणि नाही तर दुसरा माणूस असले, एवढा दिग्गज माणूस, एवढा सिनियर माणूस आला असता, आपलं काम करत निघून गेलं असतं. पण नाही, बेटर काय होऊ शकतं, बेटर काय होऊ शकतं. आणि आज म्हणजे आम्ही दुःख होतं की आम्ही त्यांच्याबरोबर फार काम करू शकलो नाही. एक तेजाबच्याच वेळी एक दिवस 2 दिवस आम्ही काम केलं त्यांच्याबरोबर. 2 दिवसाचा अनुभव आहे फक्त हा. आणि जेवढे जॉनी बे बरोबर ते गप्पा मारत होते, त्या गप्पांमध्ये आम्ही शिकत होतो. बरोबर. अशा दिग्गज माणूस आहे. हो हो. विजयजी, जरी तुम्हाला 2 दिवसाचा हा सहवास लाभलेला असला तरी देखील हा इतका महत्वाचा, इतका मोलाचा आहे. अनमोल ठेवा. हो हो. आणि मराठी सिनेमांबद्दल त्यांचं काय म्हणणं होतं? मराठी सिनेमात तसं नाही बोलता आलं, पण त्यांना खूप प्रेम होतं. कारण त्यांनी एक माईक पवार नावाचे खूप जुने निर्माते होते, त्यांच्या सिनेमात त्यांनी गेस्ट रोल केला होता. बरं. राज कपूर साहेबांनी केला होता, धर्मेंद्र साहेबांनी केला होता, त्यांनी केलं होतं काम मराठीमध्ये. आणि त्यावेळी कसं होतं, हा डिफरन्स नव्हता. तर हिंदीतले कॅमेरामॅन, हिंदीतले टेक्निशियन्स ते मराठीतून काम करत होते. बरं. खूप फार तफावत नव्हती तेव्हा ती. अगदी. त्यामुळे म्हणजे त्यांनी आतापर्यंत आज वयाच्या 89व्या वर्षी जरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला असला तरी 80 उलटून गेल्यानंतर देखील अविरत सातत्यानं काम करणं आणि हो हो. आणि अर्थात प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही स्थित्यंतर येतात किंवा नवनव्या काही गोष्टी येत असतात, त्या सगळ्या आत्मसात करून पुढे ते जात राहिले. बरोबर बरोबर. ते गत्यंतर नव्हतं, त्यावेळी गत्यंतर नव्हतं, पण ते करत होते. आणि ते क्वालिटी होतं. नुसतं गत्यंतर नव्हतं, गत्यंतर नव्हतं म्हणून करत नव्हते, पण त्यात बरोबर क्वालिटी वर्क पण ते देत होते, करत होते. आणि म्हणून तर आपण इतक्या वर्ष त्यांना आपण बघितलं ना, 50-60 वर्ष आपण त्यांना सिनेमात बघितलं. ते फक्त ते त्यांच्या अभिनयामुळेच ना. अगदी अगदी. विजयजी, अगदी जाता जाता तुम्हाला अत्यंत जवळची वाटणारी किंवा तुम्हाला खूपच भावलेली अशी त्यांची भूमिका तुम्हाला आठवते? मला त्यांची भूमिका आवडली ती प्रतिज्ञा नावाचा सिनेमा होता. तो मला खूप आवडला होता. त्यांचा विनोदी अभिनय, त्याचं गाणं. कारण त्या काळात शोले चालू होता, एका बाजूला शोले एवढा जोरदार चालला होता, त्यात सुद्धा प्रतिज्ञा नावाचा हा सिनेमा सिल्वर ज्युबिली झाला होता. आणि सिनेमा खूप चांगला होता, त्यात वाद नाही. आणि त्यात धर्मजींची भूमिका, काय परफॉर्मन्स केला, मला भयंकर आवडलेला होता धर्मजींची तो सिनेमा. अगदी. विजयजी, धन्यवाद खूप खूप. तुम्ही बोललात आणि सविस्तर तुमच्या सगळ्या आठवणी देखील शेअर केल्यात यासाठी. तर ज्येष्ठ नेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि खरं तर गेल्या काही दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते रुग्णालयामध्ये, त्यानंतर घरी देखील त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. आज दुपारी साधारणपणे 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला आणि मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील पार पडण्यात आल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळते आहे. आपण वेगवेगळ्या अभिनेत्यांकडून जाणून घेतो आहोत त्यांच्याविषयीच्या आठवणी नेमक्या काय होत्या. यापैकीच आपण मराठी अभिनेत्यांकडून ज्यावेळेला जाणून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की हा केवळ अभिनेता म्हणून मोठा माणूस नव्हता, तर धर्मेंद्र यांनी आपल्या सहकलाकारांना देखील तितकंच प्रोत्साहित केलेलं होतं. सेटवरती असणाऱ्या अत्यंत लहानातलं लहान काम करणाऱ्या माणसाला देखील त्यांनी तितकंच चांगलं वागवलं, तितकंच चांगलं माणूस म्हणून वागवलं. हाच त्यांच्यामधला एक विशेष गुण आपल्याला म्हणायला हवा. एक सिनेमा, शोलेसारखा सिनेमा ज्या वेळेला कोटीच्या कोटी उड्डाणं घेत होता, त्याच वेळेला दुसरा सिनेमा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं करणं ही देखील तितकीच मोलाची बाब आहे. खरं तर 65 वर्षाची ही कारकीर्द त्यांची राहिलेली आहे.
या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आधी पंजाबमधला खरं तर त्यांचा जन्म आहे आणि तिथल्या एका खेडेगावामधला त्यांचा जन्म होता, लुधियानामधल्या खेडेगावातला त्यांचा जन्म होता. त्यानंतर शिक्षण वगैरे पूर्ण करून झाल्याच्या नंतर ते पंजाबमधून मुंबईला आले. मुंबईमध्ये येऊन त्यांनी खऱ्या अर्थानं काम सुरू केलं. 1960 पासून त्यांनी आपल्या सिनेमाला सुरुवात केली. या सिनेमाच्या सृष्टीमध्ये, चित्रपटांच्या सृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि नंतर उत्तमोत्तम चित्रपटांच्या रांगाच रांगा आपल्याला दिसतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.